हाय, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आहे रविवार। आज सर्वांना सुट्टी आहे आणि मम्मी आणि दादा ही गावावरून आलेले आहेत। तर आज जेवणाला काय बनवायचं हे बघूया। तर इथं मम्मी देवपूजा करत आहेत। तीन चार दिवसानंतर मम्मींना देव भेटले, त्यामुळे ते आज पूजा करून घेतात। तर मी मम्मींना म्हटलं, तुम्ही देवपूजा करून घ्या, मी जेवणाला लागते। मग आम्ही ठरवलं होतं की डाळ भात भाजी चपाती करायचं। तर मम्मी गावावरून येताना भाजी घेऊन आल्या होत्या भरपूर, त्याचपैकी एक बनवायचं ठरलं। मग मी इथे भात लावला, कुकर लावला डाळीचा आणि पीठ मळायला घेतलं। तोपर्यंत मम्मीची देवपूजा झाली। तर त्या बोलल्या की मी आज भाजी करते, तू बाकीचं करून घे। तर आमच्या घरात दोन प्रकारच्या डाळी होतात, एक जी आपण पिवळी वरण करतो ते, आणि एक आमच्या घरी इसूर म्हणून डाळ होते, इसूर टाकून डाळ होते, तर ती असते। तर इथे मी सर्व फोडणी वगैरे डाळीला देऊन झाली। त्यानंतर मम्मी आल्या। आज मम्मी आपल्याला दाखवणार आहे की मेथीची भाजी त्या त्यांच्या पद्धतीने कशा करतात। तर मग त्यांनी गॅसवर कढई ठेवली, तेल टाकलं, तेलामध्ये लसूण टाकलं, भाजी टाकली, हळद मिरची आणि मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं। त्यांना भाजी कमी वाटली म्हणून त्यांनी भाजी थोडी परत ॲड केली आणि दाण्याचं कूट टाकलं आणि मिक्स केलं। आता तुम्ही बघा पुढे आमचं बोलणं काय चालू आहे। सगळे मिळून अशा 5-2-7 जण येईल त्यांना बहिणी, आणि आमची ते म्हणजे भाऊजाईला पण त्यांनी बहीणच मानले ना। आता तिला पण त्यांनी सगळं म्हणजे दुपट्टीच्या साड्या बसवलं त्यांनी त्या दिवशी। इथं ते येताना मला दिले, मी दुसऱ्या दिवशी आले म्हणून दिले, पहिल्या दिवशी नव्हती द्यायला। हे असं प्रत्येक घरात सासू सुनेचं नातं असतं मला असं वाटतं। त्यानंतर मग आमचं बोलता बोलता सगळी कामं झाली। मग पाणी आलं होतं, म्हटलं भांडी घासून घेते आणि पियायचे पाणी भरून घेते। मी रविवारी दिवसा 10-12 वेळा तरी भांडी माझे होत असतील। त्यानंतर पाणी भरून झाल्याच्या नंतर मी जेवायला घेतलं, जेवण वगैरे झालं, मग झोपलो, आम्ही आराम केला आणि मग संध्याकाळच्या जेवणाला लागलो। उपवास असल्यामुळे आमच्या घरात संध्याकाळचं फक्त साबुदाण्याची खिचडी, बटाटे आणि माझ्यासाठी आणि दादांसाठी चपात्या। त्यामुळे आम्हाला रविवारचं जास्त संध्याकाळचं काय बनवायला लागत नाही, कारण की जे दुपारची डाळ वगैरे असते ते आमच्या दोघांचं होऊन जातं त्यात। मग चपातीला पीठ मळलं, पहिले बटाटे बनवून घेतले, त्यानंतर चपात्या करायला घेतल्या। तेवढ्यात मम्मी आलेल्या, त्यांनी शेंगदाणे भाजून घेतले। आता तुम्ही म्हणणार की दुपारचं साबुदाण्याची खिचडी खायची असते आणि रात्री उपवास सोडायचा असतो, तर यांच्याकडे वेगळं आहे। त्यामुळे मला पण माहीत नाही एक्झॅक्टली रिझन काय आहे त्याचं, पण माझ्या मते तरी त्यांचं असं असेल की आपण दिवसभर खूप धावपळ करतो आणि त्यामुळे आपल्याला भूक लागते, त्यामुळे मग ते उपवास म्हणजे त्यावेळेस जेवून घेतात दुपारचं आणि संध्याकाळी मग साबुदाण्याची खिचडी असं। तर मग इथे पण आमच्या दोघांच्या गप्पा चालू आहेत सासू सुनेच्या, आणि मला तरी असंच वाटतं की प्रत्येक सुनेचं नातं आणि सासूचं नातं असंच असावं। आज रविवार आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात आज नॉनव्हेज असणार, पण आमचं जे कुलदैवत आहे ज्योतिबा, त्यांना नॉनव्हेज चालत नाही आणि त्यांचा उपवास आमच्या घरात तिघं करतात, त्यामुळे आम्ही शक्यतो खातच नाही। माझ्या चपात्या झाल्यानंतर मम्मींनी इथे साबुदाण्याची खिचडी बनवली, पण मी ती शूट केली नाही कारण की मला बाकीचेही कामं होती, त्यामुळे मला ते शूट करता आलं नाही। त्यानंतर जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे घासली आणि मी तेही शूट केलेलं नाही आहे। तर जर तुम्हाला माझा व्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। ज्यांनी कोणी सबस्क्राईब केले नाही आहे त्यांनी लवकरात लवकर करा, आणि जर तुम्हाला असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा। बाय बाय।